नमस्कार. सेक्टर 34 आणि 36 पासून जे शिव मंदिर आहे तळोजा फेज 1 मधले ते आज आपण बघणार आहोत. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती असलेले हे सेक्टर 34 आणि 36 सेक्टर 27 पासून असलेले शिव मंदिर आहे. आज आपण त्याची माहिती बघणार आहोत. समोर आपल्याला सेक्टर 27 आसावरी सोसायटी दिसत आहे आणि हे सेक्टर 22 मारवा सोसायटी दिसत आहे. बघा, आणि हे पेंधर मेट्रो स्टेशन जे समोर आपल्याला दिसत आहे. तर चला आज आपण शिव मंदिर जे तळोजा फेज 1 मध्ये आहे त्याची माहिती घेऊया. बघा, पेंधर मेट्रो स्टेशनच्या खालून जो रस्ता जात आहे तो सरळ फेज 1 ला जातो. बघा, हे पेंधर मेट्रो स्टेशन आणि सरळ गेलो की हे बघा, रोड क्रॉस केला की हे महावितरणचं ऑफिस. सिडकोचे जेव्हा पोझिशन मिळाल्यानंतर एक कॉपी आपल्याला इथे ऑनलाईन फॉर्म भरून सोबत जमा करावी लागते. नवीन कनेक्शनसाठी जे आपल्याला मीटर मिळेल ते याच ऑफिसला येऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज आणि जी सिडकोची एक पोझिशनची जी कॉपी देतात त्या कॉपीसोबत जोडावं लागते. ते फेज 1 मधलं हेच एक सेक्टर 4 मध्ये असलेले महावितरणचं ऑफिस आणि हे त्यालाच लागून असलेले शिव मंदिर. बघा, आज महाशिवरात्री असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. दर्शनासाठी येथे सारे भक्तगण आलेले आहेत. आज महाशिवरात्री असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. समोर प्रसादाचे स्टॉल लागलेले आहेत. बघा, मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. महाशिवरात्री असल्यामुळे आज खूप सारे भक्तगण इथे आलेले आहेत शिव मंदिरमध्ये पूजा करण्यासाठी. बघा, गणपतीची मूर्ती, भगवान शिवशंकरांची मूर्ती, शंकरजीची पिंड आणि समोर बघा नंदी महादेवाच्या समोर लावलेले हे नंदीची पिंड. दर्शनासाठी खूप मोठ्या लोकांची गर्दी इथे झालेली आहे. बघा, सारे भक्तगण लाईन मध्ये दर्शनासाठी लागलेले आहेत. बघा, हा जो सरळ रस्ता जातो हा तळोजा फेज 2 ला जातो. बघा, मेट्रोचं जे आपल्याला मेट्रोचा जे रूट आहे तो समोर दिसत आहे आणि एक रिव्हर दिसत आहे, तळोजा रिव्हर. म्हणजे तळोजा रिव्हरच्या बॅक समोर आपण गेलो की तळोजा फेज 2 आणि ह्या जे आपण आहे ते तळोजा फेज 1 मध्ये उभे आहोत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.